Very good morning once again. And here from this video that we are just going to explain you that is and those are. आता जसं दिस इज अँड these are हे जवळ असलेल्या गोष्टींबद्दल सांगत होतो आपण. तसं दॅट इज अँड दोज आर हे थोडं दूरवरच्या गोष्टी सांगण्यासाठी आपण वापरत असतो. बघूया आपण एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया की हाऊ एक्झॅक्टली इट इज बीइंग युजफुल फॉर अस. वरती हेडिंग टाका दॅट इज आणि दोज आर. दॅट इज आणि दोज आर. बघा, दॅट इज म्हणजे तो, ती आणि ते साठी आपण वापरतो आहे एकवचनासाठी. आणि दोज आर हे तो, त्या, ती, ते साठी आपण आहे ते या अर्थाने वापरतो अनेक वचनासाठी. खाली इंडिकेट केले बघा, आपल्या हातापासून दूर असलेल्या वस्तू, प्राणी, पक्षी, फळं, फुलं इत्यादी दाखवण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फॉर इंडिकेटिंग द थिंग्स, अॅनिमल, बर्ड्स, फ्रुट्स, फ्लावर्स एक्सेट्रा विच आर अवे फ्रॉम अस. आपल्यापासून दूर गोष्टींसाठी दॅट इज आणि दोज आरचा वापर करत असतो आपण. राईट. इंग्लिश प्रोसेसमध्ये मराठीत लिहिलं तरी चालतंय. तुम्हाला जी भाषा सोपी जाते, समजते ती लिहा. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. झालं कोमल मॅडम? राईट, फाईन. नेक्स्ट एक साधं उदाहरण दिलंय त्याच्यामध्ये बघा, तो एक पेन आहे दॅट इज अ पेन. तो एक पक्षी आहे दॅट इज बर्ड. ते दोन पेन आहेत दोज आर टू पेन्स. आणि ते पक्षी आहेत दोज आर बर्ड्स. राईट. ओके. अगदी शॉर्ट मध्ये सांगितलंय. आता जसं मी तुम्हाला म्हटलं होतं आता की बघा, आपण दिस आणि दीज आरचा वापर कसा, दिस आणि दीजचा वापर आपण कशा पद्धतीने करत असतो, तसाच दॅट आणि दोजचा वापर कसा करतो बघा. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती हिमाचल प्रदेश नावाचं एक राज्य आहे, माहिती मॅडम तुम्हाला? हो. हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती? एवढं नाही माहिती म्हणा आपल्याला. उत्तर प्रदेशची राजधानी कोणती? जाऊ द्या, त्याचं एक नंतर सेशन घेऊ आपण. ठीक आहे, फाईन. बघा आता दॅट इज आणि दोज आर, तुम्ही म्हणा सर मध्ये काहीच काढता, इन्फॉर्मेशनचा बेस पाहिजे म्हणून विचारलं, बाकी काहीच नाहीये. दॅट इज आणि दोज आरचा वापर कशासाठी होतो लक्षात घ्या. जेव्हा उत्तर प्रदेश, आपल्या हिमाचल प्रदेश सारख्या राज्यामध्ये समान नागरी कायदा नावाचा एक कायदा लागू झाला, माहिती तुम्हाला? न्यूजपेपर आणि न्यूज चॅनल जर अपग्रेडेड नसाल कोमल मॅडम, तुम्ही लक्षात ठेवा, व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुकचे आपल्याला रील्स, इन्स्टाच्या रील्स आपण नाही पाहिल्या तरी चालतात, पण भारतभरात काय चाललंय, जगभरात काय चाललंय याची माहिती आपल्याला असणं गरजेची आहे. याला कारण, जर तुम्हाला खरंच असं वाटतं की तुमच्या माध्यमातून जिजामाता घडायला पाहिजेत, तर त्या जिजामाताने इन्फॉर्मेशनचा बेस पण तसाच ठेवायला पाहिजे. बरोबर आहे ना? नाही तर मग आहे जिजामाता आमच्या इन्स्टावर, फेसबुकवर रील्स दिवसभरामध्ये खटाखटा खटाखटा खटाखट. त्यांना हे माहिती नाही की आपले आता गृहमंत्री कोण आहे सध्या महाराष्ट्राचे. ही रियालिटी आहे तुम्हाला. याला कारण काय माहितीये की त्यांचं म्हणणं आहे, आम्हाला काय करायचं या सगळ्या गोष्टीची. आणि सगळ्यात महत्वाची वाईट गोष्ट आहे मॅडम, तुम्हाला सांगतो, आता तुम्ही पण फॅमिली स्ट्रक्चर मध्ये आहात रुपाली मॅडम, परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला मुलं काहीतरी विचारतात आणि आपण म्हणतो तू एक काम कर, गुगलवर शोध. त्याने काय होतं माहिती, तुम्हाला सांगतो की आपली इमेज प्रोसेस जी आहे ना ती डाऊन व्हायला लागते. कारण 10 वेळेस प्रश्न विचारल्याच्या नंतर जर तुम्ही एक वेळेला जर त्याला म्हटलं ना की गुगलला शोध, चालेल, पण 10 प्रश्न विचारल्याच्या नंतर तुम्ही 11 वेळेला म्हणतोय गुगलला शोध, तर तो म्हणतो एक काम करतो आई, आता आजपासून गुगलच माझी आई आणि गुगलच माझा बाप. ही रियालिटी आहे. आणि त्यासाठी आपण अपग्रेड असणं का गरजेचं आहे, त्यासाठी जर समान नागरी कायदा, ज्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो आपण, हा या हिमाचल प्रदेश लागू करणारं म्हणजे हे पहिलं राज्य आहे भारतातलं की ज्यांनी समान नागरी कायदा लागू केला. फॉर इन्फॉर्मेशन. बरोबर आहे. मग आता त्याच्याबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण बोलताना दॅटचा वापर करू शकतो.
That is a wonderful thing which has been done by, that is a wonderful thing which has been done by Himachal Pradesh, because they have launched Uniform Civil Code. And that is the finest decision which has been taken by their chief minister. Right? मग आपण कशाबद्दल बोलतोय? त्या गोष्टीबद्दल बोलतोय जी त्यांनी केलेली आहे. राईट? त्याच्यानंतर दिल्लीचं इलेक्शन झालं. माहिती तुम्हाला ताई? कोमलताई, दिल्लीचं इलेक्शन झालं माहितीये का? हो. कोण जिंकलं बरं कोमलताई? ते नाही माहितीच. नाही माहिती सर. काय करायचं आपल्याला, दिवसभर चाललं होतं परवाच्या दिवशी, पण आम्ही याच्यामध्येच होतो. सो दॅट शुड नॉट बी देअर. हे बघ ताई, लक्षात ठेव, तू कॉमर्सची असो, तू सायन्सची असो, नाही तर कुठली असो. मी पण कॉमर्सचा माणूस आहे. पण कॉमर्सच्या माणसाला माहितीये का, सायन्स असो, आर्ट्स असो, कॉमर्स असो, सगळ्यांची माहिती पाहिजे. आपलं बजेट डिक्लेअर झालं ताई, माहिती तुला किती तारखेला बजेट डिक्लेअर झालं? हो. किती तारखेला झालं रुपाली मॅडम? हा. हा, डेट नाही माहिती, पण बजेट डिक्लेअर झालं माहिती. डेट लक्षात नाही. नेहमी लक्षात जीएसटी ठेवा, एक फेब्रुवारीलाच बजेट डिक्लेअर होतं दरवर्षी. मग आता बजेटमध्ये काय कमी झालं, काय जास्त झालं? सर आपल्याला काय आहे, रिचार्जचा प्राइस वाढली तरी काय आणि कमी झाली तरी काय, आम्हाला रिचार्ज करावाच लागतं, त्यामुळे काही प्रश्न नाही. लक्षात ठेवा, आपण अभ्यासच करणार नाही तर त्याच्यावर आपलं, समजा मी तुम्हाला सांगितलं की टेल मी समथिंग अबाउट द नॅशनल बजेट 2025. तुम्ही म्हणा सर काहीच माहिती नाही, काय बोलता येणार आपल्याला? इंग्रजी बोलता येणाऱ्या माणसाला सुद्धा बोलता येत नाही. ओके, याला कारण काय? माहितीच नसते. म्हणून इन्फॉर्मेशनचा बेस परफेक्ट ठेवा. बघा आता आपण जर विचार केला की काही मिनिस्टर जे आहेत तर ते हारले दिल्लीमध्ये, असं आपल्याला सांगायचंय, तर आपण काय म्हणणार? दोज आर द टॉप 5 लीडर्स. दोज आर द टॉप 5 लीडर्स इन दिल्ली. दे हॅव लॉस्ट द इलेक्शन. ते 5 नेते दिल्लीमधले जे टॉप 5 मध्ये होते, केजरीवाल, नंतर त्यांचं मनीष सिसोदिया, सगळे टॉप मोस्ट लीडर, सगळेचे सगळे लीडर हारले. बरोबर आहे? मग आपल्याला जेव्हा अशा पद्धतीच्या दूरवरच्या काही गोष्टी जर दाखवायच्या असतील की ज्या घडलेल्या आहेत किंवा घडत आहेत, काय जे असेल त्याच्याबद्दल बोलत असताना दॅट आणि दोजचा वापर होतो. आता तुम्हाला माहिती आहे का, आर्टिकल 370 नावाचा एक प्रकार होता जम्मू काश्मीरमध्ये? नाही? द काश्मीर फाईल नावाचा एक चित्रपट आलेला आहे, बघायचं म्हणजे थोडासा वाईट चित्रपट आहे, परंतु जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर नक्की बघा, द काश्मीर फाईल्स. त्याच्यामध्ये आर्टिकल 370 नावाचं एक आर्टिकल आहे, ते रिमूव्ह करण्यात आलं तिथून. आणि ते रिमूव्ह केल्याच्या नंतर तिथं आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस इंडस्ट्रीज वगैरे 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 इंट्रोड्यूस झाल्या आहेत. मग आपण काय म्हणू शकतो? दॅट इज अ वंडरफुल डिसिजन विच हॅज बीन टेकन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, दॅट दे हॅव डिमॉलिश किंवा व्हॅनिश आर्टिकल 370 फ्रॉम जम्मू अँड काश्मीर. That is very good decision. Why? Because the Kashmiri peoples are getting more benefits of it. काश्मीर एक असं राज्य होतं की ज्याच्यामध्ये भारताचा झेंडा फडकवला जात नव्हता. काश्मीरचा वेगळा झेंडा होता कोमलताई. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिथं झेंडा फडकवला जात नव्हता, कारण आर्टिकल 370 होतं तिथं, त्यांचे वेगळे कायदे, वेगळे कानून, वेगळं सगळं होतं. पण जेव्हा आर्टिकल 370 रिमूव्ह झालं तेव्हा त्याला पण एक राज्याचा दर्जा देण्यात आला, आणि ते पण आता भारतासारखं एक भारतातल्या इतर राज्यासारखं एक राज्य आहे, तिथं पण झेंडा फडकवला जातो. ओके, जाऊ द्या, त्याचा अभ्यास नंतर बघा. दॅट आणि दोजचा उपयोग कळाला का कसा करायचा असतो? राईट, फाईन. एवढं जरी कळालं आजच्या याच्यामध्ये तरी खूप झालं. दिस इज, दीज आर, दॅट इज आणि दोज आर, 4 कन्सेप्ट आपण प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.